जय जय रघुवीर समर्थ. श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. भक्तांनो, आपण सर्वजण रोज श्रद्धेने भाविकतेने श्रीरामाचे नाव घ्यायला बसतो. हातात जपमाळ घेतो किंवा डोळे मिटून नामस्मरण करू लागतो. पण काही क्षण जातात ना जातात तोच मनात भलतेच विचार येऊ लागतात. घरातील कामे, ऑफिसची चिंता, भूतकाळातील आठवणी किंवा भविष्याची भीती आपले मन नामात राहण्याऐवजी भलतीकडेच भटकू लागते. त्यावेळी आपण मनात एक मोठी निराशा येते. आपण स्वतःलाच विचारतो, माझे मन नामात का लागत नाही? असे भटकणारे मन घेऊन नामस्मरण केले तर त्याचा काही उपयोग होईल का? गोंदवलेकर महाराजांनी अशा वेळी नक्की काय करायला सांगितले आहे? जर तुमच्याही बाबतीत असे वारंवार घडत असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आज आपण श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या अधिकृत चरित्रातील आणि त्यांच्या शिकवणीतील असे काही अत्यंत सोपे आणि व्यावहारिक उपाय जाणून घेणार आहोत, ज्यामुळे तुमचे मन भटकणारे हळूहळू नामामध्ये स्थिर होऊ लागेल. महाराजांनी स्वतः भक्तांना या समस्येवर काय उत्तर दिले आणि नामात मन कसे गुंतवावे हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातील प्रत्येक उपाय तुमच्या दैनंदिन नामस्मरणात एक खूप मोठा बदल घडवून आणू शकतो. सुरुवातीला आपण हे समजून घेतले पाहिजे की नामस्मरण करताना मन भटकणे ही अत्यंत नैसर्गिक गोष्ट आहे. श्री गोंदवलेकर महाराज नेहमी सांगायचे की आपण जन्मापासून आपल्या मनात विषयात, जगात आणि विचारात भटकायची सवय लावली आहे. मन म्हणजे एखाद्या चंचल बालकासारखे किंवा उन्हाळ वासरूसारखे आहे. त्याला एकाच जागी स्थिर राहणे कठीण जाते. जेव्हा आपण डोळे मिटून नामस्मरणाला बसतो तेव्हा जगातील गोंधळ शांत होतो आणि मनातील साचलेले विचार बाहेर येऊ लागतात. त्यामुळे सुरुवातीला मन जास्त भटकल्यासारखे वाटते. पण महाराजांनी भक्तांना अत्यंत प्रेमाने दिलासा दिला आहे. महाराज म्हणतात, नाम घेताना मन भटकत असेल तरी घाबरू नका. नाम सोडणे हा त्यावरचा उपाय नाही, तर नाम चालू ठेवणे हाच त्यावरचा खरा उपाय आहे. आता आपण पाहूया की नामस्मरण करताना मन एकाग्र ठेवण्यासाठी गोंदवलेकर महाराजांनी नक्की कोणते उपाय सांगितले आहेत. महाराज म्हणतात, मन भटकत आहे म्हणून नामस्मरण सोडून देऊ नका. जसे एखादे लहान मूल सुरुवातीला शाळेत जायला नकार देते, पण आपण त्याला रोज हळूहळू सवय लावतो, तसंच मनाला सुद्धा नामाची सवय लावावी लागते. जेव्हा जेव्हा मन भटकल्याचे तुम्हाला लक्षात येईल तेव्हा मनाला रागावू नका. अत्यंत शांतपणे मनाला पुन्हा नामाकडे घेऊन या. हा सराव रोज नियमाने केला तर मन आपोआप नामात येऊ लागते. जर डोळे मिटून मानसिक नामस्मरण करताना मन खूपच भटकत असेल तर महाराजांनी सोपा उपाय सांगितला आहे. काही वेळ मोठ्याने किंवा ओठांची व जिभेची हालचाल करून स्पष्टपणे श्रीराम जय राम जय जय राम असा जप करा. जेव्हा आपण स्वतःच्या कानाने स्वतःचा जप ऐकतो तेव्हा भटकणारे मन लगेच नामावर केंद्रित होते. महाराजांच्या अध्यात्माचा पाया म्हणजे अनुसंधान. अनुसंधान म्हणजे नक्की काय? तर आपण जे नाम घेत आहोत त्या नामासोबत देवाची आठवण ठेवणे. जसे एका आईचे लक्ष घरात काम करतानाही तिच्या लहान बाळाकडे असते, तसेच आपण जगातील कोणतीही काम करत असताना आपले लक्ष मी रामाचा आहे आणि राम माझा आहे या भावाकडे असावे. हा भाव मनात आला की इतर विषयात भटकणे कमी होते. बऱ्याच वेळा लोक मला 10 माळे जप करायचा आहे किंवा अमुक वेळा जप करायचा आहे किंवा अमुक वेळेतच मला जप करायचा आहे असा ताण घेतात. या ताणामुळे मन एकाग्र होत नाही. महाराज सांगायचे की नामासाठी वेळेचे, जागेचे किंवा सोवळ्या ओवळ्याचे कोणतेही कडक नियम नाहीत. तुम्ही उठताना, बसताना, चालताना, प्रवास करताना किंवा काम करताना कधीही नाम घेऊ शकता. प्रेमाने आणि मोकळ्या मनाने घेतलेले नाव मनाला लगेच शांत करते. मन एकाग्र होण्यासाठी सत्संग आणि संतचरित्राचे वाचन खूप मदत करते. जेव्हा आपण रोज गोंदवलेकर महाराजांचे चरित्र किंवा त्यांचे अमूल्य विचार वाचतो तेव्हा मनावर चांगले संस्कार होतात. वाईट विचार किंवा जगातील चिंता हळूहळू कमी होतात आणि नामस्मरणात गोडी निर्माण होते. श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात फक्त आणि फक्त नामाचा महिमा सांगितला आहे. महाराज नेहमी म्हणायचे, ज्याप्रमाणे औषध घेतले की आजार बरा होतो, मग ते औषध गोड वाटो किंवा कडू, त्याचप्रमाणे नाम घेताना मन लागो किंवा न लागो, नाम आपले काम करतच असते. म्हणूनच नामावर विश्वास ठेवा. आपले मन एकाग्र होत नाही म्हणून नामाचा त्याग करू नका. उलट माझे मन अस्वस्थ आहे म्हणूनच मला नामाची जास्त गरज आहे असा विचार करून श्रीनामाचे नाम घेत राहा. भक्त हो, नामस्मरण ही कलियुगातील अत्यंत सुलभ
आणि कल्याणकारी साधना आहे. आजपासूनच जेव्हा नाम घ्यायला बसाल आणि मन भटकेल तर निराश होऊ नका. महाराजांचे हे सोपे उपाय आठवा आणि पुन्हा श्रद्धेने नामजप सुरू करा. तुम्हाला गोंदवलेकर महाराजांची कोणती शिकवण सर्वात जास्त आवडते किंवा नामस्मरण करताना तुम्हाला कसा अनुभव येतो हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. भक्त हो, नामस्मरणात मन स्थिर करण्यासाठी आधी नाम म्हणजे काय हे आपण शास्त्रीय आणि आध्यात्मिक दृष्टीने समजून घेतले पाहिजे. नाम आणि नामी हे वेगळे नसून एकच आहेत. जसे आपण एखाद्या व्यक्तीचे नाव पुकारतो तेव्हा ती व्यक्ती आपल्यासमोर उपस्थित होते, अगदी तसेच जेव्हा आपण अत्यंत श्रद्धेने आणि भावाने श्रीराम जय राम जय जय राम असा जप करतो तेव्हा ईश्वराचे अस्तित्व आपल्या सभोवताल आणि आपल्या हृदयात निर्माण होते. परंतु आपल्या मनात एक प्रश्न नेहमी येतो, नामस्मरण करताना मन भलतीकडेच का जाते? याचे कारण म्हणजे आपले मन हे पाण्याच्या प्रवाहासारखे आहे. ते नेहमी खालच्या दिशेने म्हणजेच विषयांकडे आणि संसारिक चिंताकडे वाहते. नामस्मरण म्हणजे मनाला वरच्या दिशेने ईश्वराकडे नेण्याचा प्रयत्न. सुरुवातीला जेव्हा आपण नाम घ्यायला बसतो तेव्हा मन विरोध करते. जे आपण विचार दिवसभरात दाबून ठेवलेले असतात ते नामस्मरणाच्या शांत वेळेत उफाळून वर येतात. त्यामुळे जेव्हा मन भटकते तेव्हा ते अस्वस्थ होण्याचे कारण नाही, उलट ही खूण आहे की नामाचे औषध तुमच्या मनावर काम करत आहे. जसे एखादे औषध घेतल्यावर शरीरातील आजार आधी बाहेर पडतो आणि मग शरीर निरोगी होते, तसेच नामस्मरण करताना मनातील वाईट विचार बाहेर पडतात आणि हळूहळू मन शुद्ध व शांत होऊ लागते. गोंदवलेकर महाराजांच्या दरबारात एकदा एक भक्त आला. तो खूप दुःखी आणि अस्वस्थ होता. त्याने महाराजांच्या चरणावर डोके ठेवले आणि रडत म्हणाला, महाराज, मी रोज नियमाने नामाचा जप करायला बसतो, पण माझे मन अजिबात स्थिर राहत नाही. जपाची माळ हातात असते आणि मन मात्र शेतात, बाजारात किंवा घरातील भांडणांमध्ये फिरत असते. मी काय करू? अशा भटकणाऱ्या मनाने नाम घेतले तर मला देव भेटेल का, की माझी ही साधना वाया चालली आहे? महाराज अत्यंत प्रेमळपणे हसले. त्यांनी त्या भक्ताला जवळ बसवले आणि अत्यंत सोपे उदाहरण दिले. महाराज म्हणाले, बाबा, समजा तुझ्या अंगावर खूप धूळ आणि माती साचली आहे आणि तू आंघोळीसाठी नदीवर गेलास. नदीच्या पाण्यात उतरल्यावर जर तू विचार केलास की माझे शरीर स्वच्छ झाल्यावरच मी पाण्यात उतरणार, तर ते शक्य आहे का? भक्त म्हणाला, नाही महाराज, पाण्यात उतरल्यावरच शरीर स्वच्छ होणार. महाराज पुढे म्हणाले, अगदी तसेच मन शुद्ध आणि एकाग्र झाल्यावर नाम घ्यायचे. असा विचार करत बसलात तर जन्मात कधीच नामस्मरण होणार नाही. अस्वस्थ, भटकणारे आणि पापी मन घेऊनच नामाच्या प्रवाहात उतरायचे असते. नामात एवढी ताकद आहे की ते भटकणाऱ्या मनाला आपोआप खेचून स्वच्छ आणि एकाग्र करून टाकते. महाराजांच्या या वाक्याने त्या भक्ताच्या मनातील सर्व शंका दूर झाल्या. महाराजांचा हाच उपदेश आज आपल्याला सुद्धा लागू होतो. तुमचे मन कितीही भटकले तरी नाम सोडायचे नाही. नाम घेत राहिले की एक दिवस मन थकणार आणि नामामध्येच विसावणार. आता आपण पाहूया की रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आणि कामात मन कसे एकाग्र करावे. गोंदवलेकर महाराजांनी भक्तांसाठी काही अत्यंत व्यावहारिक नियम सांगून ठेवले आहेत. पहिला नियम म्हणजे मनाशी कसलाही वाद घालू नका. जेव्हा नामस्मरण करताना मनात वाईट विचार येतील तेव्हा आपण स्वतःवर रागवतो किंवा त्या विचारांशी लढू लागतो. महाराज म्हणतात, विचारांशी लढू नका. तुम्ही विचारांशी जितके लढाल तितके ते विचार अधिक मजबूत होतील. विचार येऊ द्या आणि जाऊ द्या. तुम्ही फक्त तुमच्या नामावर लक्ष द्या. दुसरा नियम म्हणजे श्रीराम आपला पाठीराखा आहे हा भाव ठेवा. महाराज नेहमी सांगायचे की मी नाम घेतो असा अहंकार ठेवू नका. श्रीरामच माझ्याकडून राम घेत आहेत आणि ते क्षण माझे रक्षण करत आहेत असा भाव ठेवा. जेव्हा आपण स्वतःचे कर्तृत्व सोडून ईश्वरावर भाव टाकतो तेव्हा मनाचा ताण निघून जातो आणि मन सहज एकाग्र होते. तिसरा नियम म्हणजे थोडा वेळ पण रोज नियम पाळा. दिवसभरात 10 तास अचानक नामस्मरण करण्यापेक्षा रोज सकाळी आणि संध्याकाळी 5 ते 10 मिनिटे अत्यंत शांतपणे आणि प्रेमाने नामस्मरण करा. वेळेची नियमितता मनाला शिस्त लावते. चौथा नियम म्हणजे जिभेला नामाचं वळण लावा. चालताना, गाडी चालवताना किंवा मोकळ्या वेळेत मनामध्ये किंवा हळू आवाजात श्रीराम जय राम जय जय राम गुणगुणाची सवय लावा. जेव्हा जिभेला नामाची सवय होते तेव्हा मन भटकणे आपोआप कमी होते. श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी आपल्या अवघ्या हयातीतील रामनाम हाच एकमेव तारणोपाय सांगितला आहे. महाराजांचे एक अत्यंत सुंदर वचन आहे, सुखात म्हणा दुःखात म्हणा कसल्याही परिस्थितीत नाम सोडू नका.
नामात एवढी शक्ती आहे की तुमचे प्रारब्धसुद्धा बदलू शकते. त्यामुळे मित्रांनो, आजपासूनच जेव्हा तुम्ही नामस्मरण करायला बसाल आणि मन भटकेल तेव्हा स्वतःला दोष देऊ नका. गोंदवलेकर महाराजांचे स्मरण करा. अत्यंत नम्रतेने रामाला शरण जा आणि पुन्हा प्रेमाने म्हणा, श्रीराम जय राम जय जय राम. महाराजांची कृपा तुम्हा सर्वांवर सदैव राहो आणि प्रत्येकाच्या हृदयात नामाचा अखंड दीप प्रज्वलित राहो, हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. तुम्हाला हा व्हिडिओ आणि गोंदवलेकर महाराजांचे विचार कसे वाटले हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. हा संदेश जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. अशाच आध्यात्मिक आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी आपल्या श्री स्वामी समर्थ अमृतवाणी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.